कल्याणमधल्या आर्य गुरुकुल शाळेबाहेर फुगेवाल्याजवळच्या नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट झालाय। या स्फोटात एक जण जागीच ठार तर 5 ते 6 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। फुगेवाल्याजवळच्या सिलेंडरचा हा स्फोट झालाय। यात फुगेवाल्याचा जागीच मृत्यू झालाय। स्फोटात जखमी झालेल्या मुलांना मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले। गुरुकुल शाळेत विद्यार्थ्यांसाठी एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यासाठी इतर शाळांमधून पण विद्यार्थी या शाळेमध्ये आलेले होते। यावेळी परिसरात आलेल्या फुगेवाल्याच्या जवळच्या सिलेंडरचा स्फोट झाला। या घटनेमुळे पालकांची एकच धावपळ झाली। आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय। या शाळेच्या परिसरातली आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। काही फुगे आपल्याला जमिनीवर पडलेले दिसतायत। त्याच्यानंतर बहुधा हे फुगेवाल्याचाच मृतदेह असावा। या फुगेवाल्याचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला। आपण ही दृश्य बघतोय ती आहेत कल्याणमधली कल्याणच्या आर्य गुरुकुल शाळेबाहेरची। या कल्याणमधल्या आर्य गुरुकुल शाळेबाहेर फुगेवाल्याजवळच्या नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट झाला। यात फुगेवाल्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या जवळपास जे विद्यार्थी होते अशा 5 ते 6 विद्यार्थ्यांना या स्फोटात गंभीर जखम झाली आणि त्यांना मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांच्याकडनं। सुरेश, काय अधिक माहिती द्याल? नेमकी कुठली ही घटना, नेमकी काय घटना घडली आणि आत्ताची लेटेस्ट अपडेट काय आहे? अनिकेत, कल्याणमधील आर्य गुरुकुल ही शाळा येथे खेळ मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळ्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग होता। त्या ठिकाणी एक फुग्यावाला तिथे आला होता। त्याच्यासोबत एक नायट्रोजन गॅसचा एक सिलेंडर होता। त्या फुग्यामध्ये तो गॅस भरत असताना त्याचा स्फोट झाल्यामुळे त्या आजूबाजूला जे 4 ते 5 विद्यार्थी होते त्यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यांना कल्याणमधील मेट्रो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं। आता सध्या घटनास्थळी आमदार आलेले आहेत, महापौर आलेले आहेत आणि पोलीस प्रशासन इथं आलेलं। आता सध्या त्या फुग्यावालीची जी डेड बॉडी जी आहे ती आता रुक्मिणबाई हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेली आहे। अनिकेत, जे विद्यार्थी यात जखमी झालेत त्यांची प्रकृती आता कशी आहे? अनिकेत, सध्या तरी त्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी जे डॉक्टर आहेत ते तिथे जाऊन देत नाहीत। त्यामुळे त्यांची परिस्थिती सध्या तरी एकूणच डॉक्टरच्या म्हणण्यानुसार अशी मिळते की त्यांची जी स्थिती आहे ती सध्या स्टेबल आहे। अनिकेत, धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। तर कल्याणमध्ये आर्य गुरुकुल शाळेबाहेर फुगेवाल्याजवळच्या नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट झालाय। या स्फोटामध्ये एक जण जागीच ठार तर 5 ते 6 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। फुगेवाल्याजवळच्या सिलेंडरचा स्फोट झालाय। यात फुगेवाल्याचा जागीच मृत्यू झालाय। स्फोटात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, स्टेबल आहे अशी माहिती दिली आमच्या आत्ता प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। गुरुकुल शाळेत विद्यार्थ्यांसाठी एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यासाठी इतर शाळांमधून पण विद्यार्थी या गुरुकुल शाळेत दाखल झाले होते। यावेळी परिसरात असलेल्या एका फुगेवाल्याच्या जवळच्या सिलेंडरचा स्फोट झाला। या घटनेमुळे पालकांची एकच धावपळ झाली। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय जय महाराष्ट्रवर। आपल्याला फुगे काही पडलेले, स्फोटानंतर नेमकं काय घडलं असेल हे आपल्याला आपण कल्पना करू शकतो। फुगे पडलेले आहेत जमिनीवर, आपण बघू शकतोय।